नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी। मी जाहीर केलेलं आहे। हे आमचं जे पॅनेल आहे हे आमच्यामध्ये असणारे वैचारिक जे काय अंतर आहे ते बाजूला ठेवून, राजकीय जोडे बाजूला ठेवून केवळ जयसिंगपूर शहरामध्ये चालू असणारी ही जी मक्तेदारी आहे ती मक्तेदारी मोडून काढण्यासाठी इथं जयसिंगपूर ही राजर्षी शाहू महाराजांनी वसवलेली जयसिंगपूर नगरी आहे। हिचा कोणी मालक असू शकत नाही। जयसिंगपूरकर हेच या जयसिंगपुराचे मालक आहेत, परंतु मालक म्हणून जे काही इथं वावरत आहेत आणि हे शहर म्हणजे आपल्या बापजाद्यांचंच शहर आहे अशा पद्धतीचं जी भूमिका ते वटवत आहेत ते मोडून काढण्यासाठी म्हणून यापूर्वी सुद्धा जनतेतून 2 वेळा आम्ही नगराध्यक्ष निवडून आणलेले आहेत। त्यांना एकदाही निवडून आणता आलेलं नाही आणि आता सुद्धा आमच्या या जयसिंगपूर विकास पॅनेलचाच नगराध्यक्ष निवडून येणार आहे आणि बहुमतानं त्यांना बहुमत देणारे नगरसेवक घेऊन निवडून येणार आहे। आणि आज जयसिंगपूर शहरामध्ये झालेली रस्त्यांची दुरावस्था, वायरी गटारांचा उडालेला बोजवारा, स्ट्रीट लाईटच्या नावाखाली झालेला प्रचंड भ्रष्टाचार, शहराच्या आजूबाजूला असणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर आरक्षण टाकणं आणि त्या जमिनी स्वतः विकत घेणं आणि विकसित करून प्रचंड पैसा कमावणं, आरक्षण उठवून हा जो गोरखधंदा सुरू झाला आहे हे सगळं मोडून जयसिंगपूर शहरातल्या प्रत्येक माणसाला ताट मानेनं जगता यावं अशा प्रकारची परिस्थिती निर्माण करण्यासाठी इथल्या झोपडपट्टीतल्या गोरगरिबांची पोरं नगरपालिकेच्या शाळांमध्ये शिकत असतात, त्यांना उच्च दर्जाचं चांगल्या दर्जाचं नगरपालिका शिक्षण मंडळाची गुणवत्ता वाढवून शिक्षण देणं यासाठी आम्ही एकत्रित आलेलो आहोत आणि आम्ही याच्यामध्ये यशस्वी होणार आहोत। ही आघाडी कुरुंदवाड आणि जयसिंगपूर शहरापुरती मर्यादित आहे। मी मगाशी स्पष्ट केलं की ही आम्ही एकत्रित येऊन केलेली आहे। याचा महाराष्ट्राच्या राजकारणाशी, याचा जिल्ह्याच्या राजकारणाशी काही संबंध नाही आहे। बंटी पाटील आणि मुन्ना माडिक एकत्र आले ही चर्चा आहे। कुणी सांगितलं? इथं आम्ही एकत्र आलेलो आहे, आम्ही एकत्रित आलेलो आहे। हे म्हणजे फेविकल का जोडा आहे, तोटेगा नाही आहे। थोडक्यात महाविकास आणि भाजपच एकत्र आले करण्याचा काही संबंध या आघाडीशी नाही आहे। स्थानिक पातळीवर जयसिंगपूर शहरामध्ये आमूलाग्र बदल करायचं या विचारानं आम्ही एकत्रित आलेलो आहोत। आघाडी आहे, याला कुणाचाही पाठिंबा किंवा विरोध असायचं काही कारण नाही। आम्ही सगळ्यांनी एक विचाराने एकत्रित येऊन ही आघाडी केली। उद्या सभा झाली तर जर सभा झाली तर इतर कोणी प्रदेश पातळीवरचे, जिल्हा पातळीवरचे नेते प्रचाराला येणार नाहीत। अनेक मुद्दा आहे। गेल्या टर्नला ज्यावेळेस विरोधी आघाडीला घवघवीत यश दिलं, एक नगराध्यक्षासह 10 नगरसेवक दिलते, पण सत्ता आली नव्हती। ठीक आहे, विरोधी आघाडीला द्यावं, आम्हाला बहुमत द्यावं, आम्ही जो काही आम्हाला अपेक्षित असणारा जो विकास आहे तो आम्ही करून दाखवू। यापूर्वी त्यांना अनेक वेळा संधी मिळालेली आहे। विरोधकांना एकदा संधी देणं हे जयसिंगपूरच्या जनतेचं सुद्धा कर्तव्य आहे। जयसिंगपूर असं काही होणार नाही आहे। आम्ही 3-4 इथं जे काही प्रमुख आहोत, आम्हाला एकदा जयसिंगपूरच्या जनतेनं घवघवीत बहुमत मिळवून द्यावं आणि त्यांच्या काही तक्रारी असतील त्या आम्ही जरी सभागृहात नसलो तरी त्याला उत्तर द्यायला आम्ही 3-4 बांधील आहोत, हे आम्ही देतो। जयसिंगपूर शहराची जी आता निवडणूक आहे नगरपालिकेची, ती बघायला गेली तर ही निवडणूक जयसिंगपूर शहरासाठी आहे की यड्रावकरांच्या विरोधात आहे? जयसिंगपूर शहरासाठी आम्ही देशभर काम केलेलं आहे। एका कुठल्या व्यक्ती आमच्या दृष्टीनं महत्वाची नाही आहे, पण शहरातल्या माणसाला चांगल्या पायाभूत सुविधा देणं, शहरातल्या माणसाला, गरीब माणसाला शिक्षणाच्या संध्या उपलब्ध करून देणं आणि भ्रष्टाचारमुक्त शहर करणं ही आमची काही जबाबदारी आहे आणि म्हणून याच्यामध्ये आम्ही भाग घेतलेला आहे। निवडून आलेल्या उमेदवारांनी तुम्ही अंकुश कसं ठेवणार? आम्ही सगळ्या उमेदवारांच्याकडून प्रतिबंधपत्र लिहून घेतोय आणि त्यांच्या होणार नाही आणि त्यांच्यावर अंकुश आम्ही निश्चितच ठेवू। बंधपत्र आम्ही प्रत्येक उमेदवाराकडून लिहून घेतोय। राजश्री शाहू आघाडीकडे भाजपच्या काही नेत्यांनी पाठिंबा दिला, कुठं काही गेलेलं नाही आहे। अच्छा, भारतीय जनता पार्टीचे तालुक्याचे निर्णय घ्यायचे अधिकार आमचे नेते आदरणीय माधवराव गाडगे साहेबांच्याकडे वरिष्ठ नेत्यांनी या ठिकाणी दिलेले आहे। त्यांचा जो निर्णय असेल तो भारतीय जनता पार्टीचा। आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा।
पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल.